मुंबईतील पवईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एका 19 वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे। श्रवण विनोद शिंदे असे या युवकाचे नाव आहे। ही घटना पार्कसाइड पोलीस ठाण्याच्या हद्दीत IIT मार्केट महात्मा फुले नगर पवईमध्ये घडली आहे। या घटनेनंतर शेजारी राहणाऱ्या मुलीनेही टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला। जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय याबाबतची माहिती। पार्कसाइड पोलीस ठाणे हद्दीत IIT मार्केट महात्मा फुले नगर पवई मुंबई येथे राहणारा मुलगा श्रवण विनोद शिंदे वय 19 याने आपल्या राहत्या घरी दुपारी 2:30 घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार चालू असता 3:30 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं। यानंतर त्याच्याच शेजारी राहत असणारी मुलगी दीक्षा दयानंद खळसोडे वय 19 हिने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, कारण तिचे श्रवण बरोबर प्रेम संबंध असल्याची माहिती मिळत आहे। मुलाने गळफास घेतला तेव्हा त्याच्या घरच्यांनी मुलगी दीक्षा हिच्यावर त्याला त्रास दिल्याबद्दलचे आळ लावले। त्याच क्षणी त्या आरोपांना घाबरून तिने देखील तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। पण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून बीट मार्शल 1 चे पोलीस हवालदार ठोकळ व बीट स्पेशल ससाने यांनी मुलीच्या पाठोपाठ जाऊन योग्य वेळी दरवाजा उघडला। आता तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार चालू आहेत। तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नाला अपयश आलं आहे। दरम्यान मुलाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान श्रवण विनोद शिंदे या तरुणाने नेमकी आत्महत्या का केली याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही। मात्र मिळालेल्या माहितीनुसार या युवकाचे शेजारी राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेम संबंध असल्याची माहिती देखील मिळत आहे। त्यामुळे या घटनेतील सस्पेन्स वाढला आहे। मात्र तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मुलीने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पोलीस हवालदाराच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न अपयशी ठरला आहे। दरम्यान या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत।